जमीन खरेदी दस्ताच्या फेरफार नोंदी होणार झटपट. विलंब टाळण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. जमीन नोंदीसाठी महत्त्वाचा निर्णय. जमीन खरेदीसारख्या नोंदणीकृत दस्ताचा फेरफार करताना आता त्यावर हरकत घेणारे जमीन मालक किंवा संबंधिताशी संबंधित नसल्यास अशा हरकती आता मंडळ अधिकारीच फेटाळून फेरफार नोंदी करणार आहेत. जमीन खरेदीसारख्या नोंदणीकृत दस्ताचा फेरफार करताना आता त्यावर हरकत घेणारे जमीन मालक किंवा संबंधिताशी संबंधित नसल्यास अशा हरकती आता मंडळ अधिकारीच फेटाळून फेरफार नोंदी करणार आहेत. फेरफार प्रकरणाशी संबंध असणाऱ्यांच्या हरकतीवरही 90 दिवसांच्या आत सुनावणी घेऊन निर्णय द्यावा असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे. एखाद्या प्रकरणात चुकीची बिनआधार तक्रार दाखल करून प्रकरण प्रलंबित ठेवल्यास संबंधित तक्रारदार तसेच अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवही नियम 1971 अन्वये प्रत्येक गावामध्ये अधिकार अभिलेख ठेवले जातात. या अभिलेखात जमीन धारण करणारा मालक, जमीन गहाण ठेवून घेणारा, शासकीय पट्टेदार किंवा जमिनीचे कुळ, महसुलाचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीने खरेदी खत किंवा इतर नोंदणीकृत दस्ताची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ही माहिती ई फेरफार प्रणालीद्वारे उपलब्ध होते. मात्र अलीकडील काळात असे निदर्शनास आले आहे की फेरफारशी थेट किंवा कायदेशीर संबंध नसलेल्यांनाही तक्रारी केल्या आहेत. परिणामी प्रकरणावर विनाकारण सुनावण्या होऊन निर्णय प्रक्रियेत अर्थात फेरफार नोंद करण्यात विलंब होतो. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊन संबंधित पक्षकारांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता सुस्पष्ट परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार हरकत घेणाऱ्या व्यक्तीचा संबंधित दस्तऐवजाशी कायदेशीर व प्रत्यक्ष संबंध आहे किंवा नाही हे प्रथम तपासावे. संबंध नसल्यास अशी तक्रार स्वतःहून निकाली काढावी आणि सुनावणीस पात्र ठरवू नये. केवळ संबंधित किंवा हितसंबंधित व्यक्तीनेच दाखल केलेल्या तक्रारीवरच सुनावणी घेतली जावी. अशा तक्रारीची सुनावणी घेऊन गुणवत्तेवर आधारित 90 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा. प्रकरण प्रलंबित ठेवल्यास कारवाई. एखाद्या प्रकरणात चुकीची बिनआधार तक्रार दाखल करून प्रकरण प्रलंबित ठेवल्यास संबंधित तक्रारदार तसेच मंडळ अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. तर कार्यालय प्रमुखांनी अशा तक्रारीची नोंद ठेवून सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करावा असेही त्यांनी सुचविले आहे. या सुधारित कार्यपद्धतीमुळे फेरफार प्रक्रिया आणि परिणामकारक, जलद किंवा कायदेशीरदृष्ट्या बळकट होईल. तसेच ई गव्हर्नन्सच्या उद्दिष्टानुसार नागरिकांना सेवा वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.